मला तर खूप मजा वाटते. पण आपण काय करूत आता एक नवीन नवीन प्रथा चालू करूत. आपल्या शाळेमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी जरी उपयोगाच्या असल्या, आपण आता जे ऐतिहासिक युनिट आहे, आपल्या इथे एक सूत्रसंचलन करणारा मुलगा आहे बघ. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. आज त्याने सूत्रसंचलन करते. काय नाव आहे त्याचं? हा? संदीप परिहार आहे की नाही? संदीप परिहारला मी काय म्हणलो होतो, की आपल्या 26 जानेवारी दिवशी हे नावं ज्यांना फाशी दिली, ज्यांचं वय 17 ते 32 वय आहे. भारतातले जे हिरो आहेत आपले, खरे हिरो बरं का ते, खरे खरे हिरो आहेत. असं काय म्हणते ते इथं, देवाची पूजा केल्यानंतर मग ती पूजा केल्यास, देवाची मूर्ती स्थापन केल्यास, त्याच्या खाली सोनं ठेवल्यास ती जमीन पवित्र झाली असं म्हणते बरं का. पण मला तर ह्याही पेक्षा पुढचं काय वाटतंय, ज्या क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये असतील, भारताला स्वातंत्र्य देण्यामध्ये सुद्धा असतील, किंवा कारगिलमध्ये असतील, किंवा आज आपण 26 नोव्हेंबर हा दिवस आहे, 2 आहे दिवस आजचे. आजच्या दिवसात काय संविधान दिन आहे, आणि दुसरा माहिती आहे का नाही, आपण सांगितलंय मुंबईवर हल्ला झाला होता. झाला का नाही? मुंबईवर हल्ला झाला होता. त्या मुंबईवर हल्ला झाल्यानंतर त्या अतिरेक्याला पकडणाऱ्या त्या पोलिसाच्या त्या रक्ताच्या थेंबानं, रक्ताचा थेंब पडला का नाही, गोळी घातल्यात पडला का नाही, पडते का नाही बोलालो. मग आता ज्यानी रक्ताचा थेंब या जमिनीवर, भारताच्या पवित्र भूमीवर पाडला, स्वतःच काही सुद्धा अस्तित्व जिवंत राहावं का न राहावं याचा विचार न करता, ज्या भूमिपुत्रांनी आपलं बलिदान दिलं, त्यांच्या एका रक्ताच्या एका थेंबानं त्या मूर्ती स्थापनेपेक्षा, आपण जे म्हणतो का नाही स्वर्ग तयार झाला, तर ह्यांच्या थेंबानं आपली भारतभूमी पवित्र झाली, स्वर्गमय झाली. अशा 32 नावाची यादी भैयाकडे आहे, आणि त्या प्रत्येकावर त्यानं बोलते. एक 8 ओळी 9 ओळी मस्त बोलते. त्याचं वाचन आहे, तसं तुमचं वाचन ठेवा. समजलं का नाही? आज तुम्हाला गोष्ट सांगताना मला